सकाळच्या 11 वाजले त्या आणि आता इथं आम्ही घरापासलं गिनीगोल खुरपायला बसायला लागलोय. चांगलं फुटले गिनीगोल इथलं, जसं लावलं होतं तसं चांगलं दाडदड फुटले. गवत पण आले भरपूर. चला आता जसं खुरपायला ह्यात एक एक सरी झाली खुरपून गिनीगोलाची. आणि ह्या रानात पहिलं भाजीपाला होता, कुठं कुठं आले. आता इथे एक पालकाचा मस्त असा मोड आलाय. असंच कुठं कुठं पालकाचं मोड आहे, तर ठेवलं ते तसंच. आणि टमाटर पण आहे मोठी मोठी बघून, कडेला टमाटरची झाडं पण ठेवले ते. आता दुसऱ्या सरीला बसू खुरपायला. निम्म्याच्या खाली गवत आहे, निम्म्यातनं वर जरा थोडंसं पातळ आहे. 5:30 वाजलेले त्या. सकाळपासून आम्ही गिनीगोल खुरपत होतो. एक 4 सऱ्या राहिल्या त्या खुरपायचं. माझं मामा आणि आजी आलती, त्यामुळे आम्ही घरीच होतो. आणि इथं टमटम आले बायांचं, 2-3 तास घेतलं होतं टमटम काकडे लावायला. कारण 1.5 एकर काकडे आहे, दोघींना आम्हाला लावणं काही सगळी शक्य नाही. त्यामुळे इथं जवळच बाया कामाला होत्या. त्यांना कालच म्हटलं होतं 2 तास येऊन तिथे आम्हाला काकडे लावून द्या. बाया आले ते. तर बायांचं असं झालं की कोणाकोणाचं बी उघडे राहिले ते. काकडे लावून झाली, बाया आता परत महागारी फिरायला लागले ते आपल्या आपल्या पातीला. बी उघडायचं तिथं माती टाकते त्या वरनं. झाली काकडीची लागण एका दिवसात सगळी. काकडी लावून झाली सगळी. बायाने फिरून बुजवलं उघड राहिलेले बी. आणि पाण्याची लाईट आलेली आहे 4ला. आता लगेच पाणी पण सोडायचं काकडीला. वाल फिरून घेते. लावलं दोन्ही पण तुकड्यावर लावलं पाणी. आता गवत न्यायचं आहे, केळीतलं काढलेलं कालचं. जाऊन आता मी गवत बांधते गटोडं. बायांचं टमटम पण निघाले. आता मी वरी जाते, टमाट्याच्या रोपांना पाणी मारते आणि पाणी मारून गवताचं गटोडं बांधते. एक गवताचं गटोडं बांधून वाटला नेऊन ठेवले. गाडीवर न्यायचं गवत. आणि इकडं टमाट्याच्या रोपांना पण पाणी मारून घेतलं. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 9:30 वाजलेल्या आहेत त्या. सकाळी गाईची धार काढून गायला वैरण ठेवली ती मुरगास. म्हशी इकडं बांधले ते. माझी कपडे धुवून झालेली आहे ती. आता जेवण करायचं आणि जेवण करून गुरांना पाणी पाजायचे. चला तर मग आता जेवण करून घेऊ आधी. जेवणामध्ये आज बनवली चपाती आणि इकडं भाजी काय बघू. भाजी गोळ्याची आमटी. काल येताना आजीनं कवट आणली होती. मामाच्या घरी झाड आहे कवटाचं, आणि त्यातलंच एक कवट फोडून त्याच्यामध्ये गुळ मिसळून घेतलाय. घेऊ कवट पण खायला. त्याचे कवचले तर ठेवले ती, त्याच्यामध्येच घेऊ आता खायला. गोरं पाणी दावून सावलीला बांधली. शेळ्यांना वैरण टाकली. घरचं सगळं काम झाले. चला आता माळावर जायचं आज टमाटा लावायला. आता आलोय माळावर. टमाटा लावायला सुरुवात करायची. त्याच्या आधी पाणी मारून घ्यायचं रोपांना चांगलं. पाणी मारून घ्यायचे रोपांनी मग चालू करायचं लावायला. इथं आत्यानं काल पूजा करून 5-6 रोपं लावली ती. देवीला आलत्या काल माळावर. आल्यावर टमाट्याची तर पूजा करून रोपं लावून घेतली ती. चला आता आपण सुरुवात करू लागणीला. 2 जण यायचं आम्ही. अशी करायची आपल्याला टमाट्याची लागण. एका ड्रिपरला एकच रोप लावायचे, पण झिकझॅक लावायचे. ह्या ड्रिपरचं रोप अलीकडे लावले, तर त्या ड्रिपरचं रोप पलीकडे लावले.
लावले काढले नाही कशाला पाळायचं खावत नाही त्याला हा इथं आहे का तिथेच लावायचं तिकडे वर कशाला पाडायचं पाडत खुरपत बसवणार त्याला काय वाटलं इकडे येतं काय तिकडे एकच लावायचं दुपारच्या 3 वाजले त्या आणि टमाटा लावायचा निम्मा झालाय 16 भोद आहेत तर आता आमचं 8 भोद लावून झाले तर आता दुपारचा जेवायचा टाईम झालाय होऊन गेला टाईम 3 वाजले ते आता घरी निघालो आम्ही जेवायला आता घरी जाऊन जेवण करून परत यायचं मग माघारी आणि राहिलेलं लावायचं आल्यावर परत हे काय अर्धा भोद काय लावलं नाही हे अर्ध्या भोदाला लावायची आपल्याला मिरचीचा पण एक्स्ट्रा आणलेला आहे चला आता जाऊ घरी आणि जेवण करून परत येऊ माघारी माळावरनं घरी आले आम्ही मामाने तर गुरं आणून बांधली रानात चरायला चला आता जेवण करू घरी जाऊन कपडे वाळते सगळी कपडे काढून घेते आधी आणि मग जेवण करायचं 4:15 वाजले ते आणि आम्ही दुपारनं जेवण करून आल्यावर एक पात लावली आता दुसरी पात धरली परत शाळेतनं आल्यावर जेवण करून आता माळावर आली ती आणि इकडे तिघांनी एक पात धरली भाऊजी पुढे बोळ पाडते ते अजूनच ट्रे धरलाय बापू रोपं टाकतोय आणि बाल्याखाली रोपं दाबतोय बाल्या तुला येते का लावायला बाल्या हो येते का लावायला लय भारी येते ती काय बघू कशी लावतोय सर बरं हा त्याची खोपसायची काय कसं माती घ्यायची हा आणि असं हा छान येते की अरे इकडं राधा पण लावू लागते आईला 6:30 वाजले त्या गवताचे गटोडं बांधून दिलं मोठ्या गाडीवर आणि टमाटा पण लावून झालाय अर्धा भोत राहिलाय लावायचा ते आता उद्या लावायचा 7 वाजले ते आता रानातनं घरी आल्यावर पहिल्यांदा गुरांचं बघितलं गाईची धार काढली आणि आता स्वयंपाक करायचा आहे कणिक मळून घेतली पीठ नव्हतं गव्हाचं लगेच दळा लावलं आणि आता चपात्या करायपुरतं पीठ दळून घेतलं आणि आता परत एक डब्बा लावलाय दळायला आता मी चपात्या करायला लागली बराच उशीर झाला घरात स्वयंपाकाला यायला आता माझ्या चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आता सकाळच्या भाजीसाठी ते मी तव्यामध्ये शेंगदाणा टाकले तर भाजायला भाजून थोड्या वेळा असं ठेवते म्हणजे कडक येते ते चांगलं परत मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं सकाळ 6लाच लाईट जाते उरकत नाही मग शेंगदाणा कुटून स्वयंपाक करायला बघच तर पोरांची बस येते आणि आज भाजी केली मुळ्याची शेंगाची काही जण ह्याला डिंगरची शेंगा पण म्हणते ती दुसरी पातळ भाजी करायची बटाट्याची आता इकडं ताईंच्या भाज्या करायला चालू आहे त्या तोपर्यंत आता मी शेंगदाणा बारीक करून घेते किचन आवरून घेते स्वयंपाक करून झाला आता टी व्ही बघत बघत थोड्या वेळ शेंगा फोडायच्या त्या भाजीसाठी आता एवढं शेंगदाणा आता संपले तर उद्याच्या दिवसच पुरते ना आता वाजले त्या संध्याकाळच्या 8 आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद